तळोदा नगर परिषदेच्या सभेत 37 पैकी 36 विषयांना मंजुरी, एक विषय प्रलंबित। तळोदा निवडणुकीनंतर तळोदा नगर परिषदेच्या पहिला सर्वसाधारण सभा नवनिर्वाचित नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली। या सभेत अजेंडावरील एकूण 37 विषयांपैकी 36 विषयांना मंजुरी देण्यात आली असून एक महत्त्वाचा विषय तात्पुरता प्रलंबित ठेवण्यात आला आहे। शहराच्या विकासासाठी सत्ताधारी व विरोधकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने सभेत सकारात्मक वातावरण दिसून आले। सभेत पाणीपुरवठा विभागासाठी मोटार पंप, पाईपलाईन साहित्य, TSL व ब्लिचिंग पावडर खरेदी, अग्निशमन वाहनाची दुरुस्ती, स्वच्छ भारत अभियानांतर्गत जनजागृती, जेटिंग मशीन खरेदी, स्मशानभूमीसाठी साहित्य खरेदी, तसेच शहरातील रस्ते, गटारी, पेवर ब्लॉक, संरक्षण भिंती व सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीबाबतचे विविध विकास कामे प्रस्तावित मंजूर करण्यात आले आहेत। अमृत 2.0 योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामातील विलंबनाबाबत संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला। दरम्यान विषय क्रमांक 22 अंतर्गत शहरातील विविध भागात 11 बोरवेल कूपनलिका टाकण्याच्या प्रस्तावाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। संगम टेकडी, बद्री कॉलनी, दादा गणपती नगर, रमणलाल नगर, प्रधानहट्टी, प्रतापनगर व बार्ली हट्टी आदी भागात बोरवेल टाकण्याचा प्रस्ताव होता। मात्र गावात आधीच अनेक सार्वजनिक बोरवेल उपलब्ध असून लवकरच नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार असल्याने हा विषय पुढील सभेत पुन्हा विचाराधीन घेण्याचा निर्णय घेण्यात आला।